सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेली नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरील लेखमाला. कालच्या पुढे सुरू करते. आज दासबंधूंच्या घरी बंगाली युवक नेत्यांची महत्त्वाची मीटिंग चालू होती. मीटिंगला बॅरिस्टर किरण शंकर रॉय, हेमंत कुमार सरकार, सावित्री प्रसन्न चट्टोपाध्याय आणि पूर्व बंगालचे रेल्वे मजुरांचे नेते जे.एस. सेनगुप्त असे एकापेक्षा एक युवा नेते हजर होते. तरुण कार्यकर्ते म्हणून सेरामपूरचा अवघा 22 वर्षीय गोपाळ गोपीनाथ साहा आणि जतीनदास हेही होते. बंगालचे डिक्टेटर देशबंधू आपल्या शिष्यांना सांगत होते, महायुद्धात इंग्लंडला हिंदुस्थानने जी मदत केली त्याबद्दल आभार मानण्यासाठी इंग्लंडचे राजकुमार प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानात आले. 17 नोव्हेंबर 1921 रोजी गेटवे ऑफ इंडिया नावाची कमान बांधून मुंबईत त्यांचं स्वागत करण्यात आलं. स्वागत करणारे आणि निदर्शकांमध्ये मतभेद होऊन त्याचे रूपांतर जातीय दंगलीत झाले. परंतु कलकत्त्यात मिळालेले यश अभूतपूर्व होते. देशबंधूंचे शिष्य सुभाषचंद्र बोस आणि सेनगुप्तांनी व्यवस्थित नियोजन करून कलकत्ता बंद पाडले होते. देशबंधू म्हणाले होते, आमचे भांडण युवराजांशी नाही, पण त्यांची भेट राजकारणी आहे. ते काँग्रेसचा नक्षा उतरवण्यासाठी आणि आपल्या अत्याचारी प्रशासनाचे हात बळकट करण्यासाठी हिंदुस्थानात आले आहे. देशबंधूंनी त्यांची प्रकृती अलीकडे सततचा प्रवास, दगदग यामुळे बिघडली होती. पण तरी देखील तिकडे लक्ष न देता कलकत्त्याला 24 डिसेंबरला राजकुमार येणार होते. त्याआधी त्यांना उग्र आंदोलनाचा रेटा निर्माण करायचा होता. त्यासाठी त्यांनी बहिष्काराचा प्रचार आणि विकेटिंग सुरू केलं. त्याच्यासाठी 5 स्वयंसेवकांच्या तुकड्या रस्त्यावर पाठवल्या. त्याचा फारसा परिणाम न दिसल्यामुळे देशबंधूंनी निदर्शकांच्या पहिल्या तुकडीचा नेता म्हणून आपला पुत्र भोंगलला पाठवलं. ब्रिटिश सरकारने त्याला अटक केली, परंतु देशबंधू डगमगले नाहीत. त्यांनी घोषणा केली, या लढ्यामध्ये माझा पुत्रच नाही तर माझी धर्मपत्नी वासंती देवी देखील स्वतः उतरून ब्रिटिशांचा कायदा मोडेल. किरण शंकर आणि सुभाषबाबू देशबंधूंच्या निर्णयाने स्तब्ध झाले. स्त्रिया आणि आंदोलनात, तेही प्रत्यक्ष देशबंधूंचे कुटुंब आणि रस्त्यावर. बैठकीला गंभीर स्वरूप आलं. जतीनदास आणि गोपीनाथ बेभान होऊन ओरडून म्हणाले, नाही, आम्ही असं कधीच होऊ देणार नाही. मा, आपला काय विचार आहे? त्या म्हणाल्या. सुभाष, पती म्हणून त्यांचा निर्णय एखाद्या वेळी झिडकारलाही असता, परंतु नेता म्हणून आदेश नाकारता कसा येईल? वासंती देवींनी सर्वांना निरुत्तर केलं. किरण शंकर संतापून म्हणाले, देशबंधू, जोपर्यंत या शहरात शेवटचा पुरुष जिवंत आहे तोवर आमच्या माता भगिनी रस्त्यावर येऊ शकणार नाही. देशबंधू ठामपणे म्हणाले, माझ्या निर्णयात तसूभरही फरक पडणार नाही. कोणत्याही विरोधकाची पर्वा न करता म्हणाले, मी माझी धर्मपत्नीच नव्हे तर माझ्या 2 मुलींनीही राष्ट्रासाठी बलिदान करावं. थोरली विवाहित असल्यामुळे तिच्यावर माझा अधिकार नाही, परंतु माझी धाकटी प्राजक्ता. पित्याच्या प्रेरणादायी आव्हानाने पुलकित झालेली प्राजक्ता म्हणाली, मी ब्रिटिश सरकारचा त्यांच्या मुख्यालयासमोर रायटर बिल्डिंग समोर हरताळाच्या घोषणा देईन. सुभाषबाबू तिच्या बोलण्याने भारावून गेले. म्हणाले, बाबूजी, प्राजक्ताचं लग्न ठरलंय. तिनं सासरी जावं की अंधार कोठडीत? म्हणाले, बाबूजी, महिला आंदोलनामध्ये भाग जरूर घेतील. तुमच्या घरच्याच नाही तर आमच्या सर्वांच्याच घरच्या. परंतु देशबंधूंनी त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला. दुसऱ्या दिवशी वासंती देवी
आणि दासबंधूंच्या भगिनी उर्मिला देवी यांनी निदर्शनामध्ये भाग घेऊन ब्रिटिश सरकारविरुद्ध घोषणा देत कायदा मोडला. त्यांना अटक झाली. देशबंधूंच्या कुटुंबाला अटक झाल्याची वार्ता शहरभर पसरली. लोक स्वयंप्रेरणेने निदर्शनात सहभागी होऊ लागले. झुंडीच्या झुंडी पोलीस ठाण्याकडे निघाल्या. त्या दोघींना पोलीस ठाण्यात आणताच सर्व स्थानिक पोलिसांनी त्यांना सॅल्यूट ठोकला आणि आपल्या साथीदारांना म्हणाले, आपण स्वराज्य आंदोलनात सहभागी व्हायचं. स्थानिक पोलीसच विरोधात गेल्याचं पाहून इंग्रज अधिकारी घाबरले. पोलीस ठाण्यासमोर वाढलेल्या गर्दीतून लोक गरजू लागले, बासंती भाभी को छोड़ दो, छोड़ दो. या वृत्ताने मुसलमान लोकातही गडबड उडाली, कारण देशबंधूंचा प्रभाव हिंदूंवरच नाही तर काकणभर जास्तीच मुस्लिम जनतेवर होता. रात्री काही गडबड होईल या भीतीपोटी ब्रिटिशांनी दोघींची सुटका केली. रात्री 2:30 वाजता या दोघी घरी आलेल्या बघून दासबंधू संतापून म्हणाले, एवढ्यातच घरी आलात? बंगालची बिघडलेली स्थिती बघून देशबंधूंना अटक झाली. जनक्षोभ वाढला. देशबंधूंच्या जनमानसावरचा पगडा बघून त्यांना कैद करणारे डेप्युटी पोलीस कमिशनरही घाबरले होते. राजकुमारच्या आगमनाची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी दडपशाही वाढू लागली. सर्व युवा नेते गजाआड झाले. जणू ब्रिटिश सरकार देशबंधूंच्या नेतृत्व वृक्षाची एक एक फांदी छाटून टाकत होते. शेवटी 24 डिसेंबर उजाडला. कडकडीत हरताळाने राजकुमाराचं स्वागत झालं. कलकत्त्याच्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. बाहेरच्या बातम्या आज समजत होत्या. सकाळी अचानक जेलर येऊन म्हणाला, देशबंधू माझ्यासोबत चला. जेलरने दासबंधूंना आपल्या ऑफिसमध्ये आणलं. समोर कलकत्त्याचे प्रसिद्ध पोलीस आयुक्त टेगार्ड बसले होते. त्यांचं नुसतं नाव ऐकलं तरी त्यांचा मार वाचवण्यासाठी अट्टल गुन्हेगार सुद्धा न केलेले गुन्हे कबूल करायचे. देशबंधू आल्याचं पाहून टेगार्ड म्हणाले, आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर राजभवनात यायचंय. राजकुमार आणि त्यांचे चुलत बंधू माउंटबॅटनला तुमच्याशी बोलायचं आहे. देशबंधूंनी आपल्या प्रकृतीचं कारण सांगून आपल्यातर्फे वाटाघाटी चर्चा करण्यासाठी सुभाषचंद्र बोस आणि बॅरिस्टर किरण शंकर यांना बोलावून घेतलं. देशबंधूंच्या सांगण्यानुसार सुभाषबाबू, शंकर, किरण आणि पोलीस आयुक्त टेगार बाहेर निघाले. राजभवनात आल्यावर पोलीस आयुक्ताने सुभाषचंद्रांची ओळख डिकी माउंटबॅटन यांच्याशी करून दिली. डिकीने चमकून विचारलं, कोण? सुभाषचंद्र बोस, देशबंधूंचा शिष्य? मध्येच आयुक्त म्हणाले, सर, हे फार विद्वान गृहस्थ आहे. हे ICSच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत 4थे आले होते. इंग्लिश कॉम्पिटिशनमध्ये पहिले आले होते, परंतु त्यांनी सनदी नोकरीचा राजीनामा दिला. का? कारण माझ्या मातृभूमीसाठी. त्यानंतर दोघांची बरीच चर्चा झाली. माउंटबॅटन सावध झाले. सुभाषबाबूंच्या कारवायांवरून त्यांना हिंसेचा गंध जाणवला. त्यांच्या लक्षात आलं की वाटाघाटीतून, चर्चेतून काहीच निष्पन्न होणार नाही. वाटाघाटी थांबल्या. सुभाषचंद्र बोस आणि किरण शंकरला प्रेसिडेन्सी जेलकडे पाठवण्यात आलं. पोलीस आयुक्तही जायला निघाले. तेव्हा डिकी माउंटबॅटन म्हणाले, त्या बोस नावाच्या उग्र तरुणावर चांगली पाळत ठेवा. खतरनाक क्रांतिकारक होण्यास जे दुर्गुण लागतात ते सर्व त्याच्या अंगात ठासून भरलेले आहे. टेगार्ड म्हणाले, सर, आम्ही अगदी पूर्ण सावध आहोत. ते ICSच्या राजीनामा देऊन हावडा स्टेशनवर आले. तेव्हापासूनच त्यांच्यावर गुप्तहेरांचा पहारा लावला आहे. त्यांची रोजची दिनचर्या, त्यांचा पत्रव्यवहार, त्याच्या नकला एक वेळ त्यांच्याकडे नसतील पण आमच्या रेकॉर्डला आहेत. हा अचाट ताकदीचा चळवळ्याला कितीही उड्या मारू द्या, पण त्याला जायबंदी करण्यासाठी आम्ही अहोरात्र सापळा रचून ठेवला आहे. माउंटबॅटन म्हणाले, फाजील आत्मविश्वास बाळगू नका.
बोसवर सतत पहारा ठेवा. संधी मिळेल तसं त्याला सतावून बेचैन करा. ही इज डेंजरस एनिमी ऑफ एम्पायर. सुभाषबाबूंच्या जेवणाचा डबा घेऊन गोपीनाथ सहा तुरुंगात आले आणि तावातावाने म्हणाले, आम्ही बंगाल पेटवू. सुभाषबाबू म्हणाले, मी देशबंधूंशी बोलतोय, तू थोडं शांततेने घे. गोपीनाथ म्हणाला, आम्ही कॉलेज शिक्षण सोडून गांधींच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश साम्राज्याशी सुरू झालेली ही लढाई आझादी मिळवल्याशिवाय थांबवणार नाही अशी खात्री होती. परंतु मिळालं काय? नाही. सुभाष, नाही. मी आता ना तुमचा राहिलो ना गांधीजींचा. गोपीनाथ रागानं निघून गेले. सुभाषबाबू कोठडीत आल्यावर त्यांचा गंभीर चेहरा बघून देशबंधूंनी विचारलं, काय झालं? सुभाषबाबू म्हणाले, उत्तर प्रांतातल्या गोरखपूर जिल्ह्यात चौरी चौराला काँग्रेस आणि खिलाफतीच्या कार्यकर्त्यांची मिरवणूक निघाली होती. पोलिसांनी त्यांना छेडलं म्हणून जमावानं पोलिसांचा पाठलाग केला. पोलिसांनी गोळीबार केला. चिडून जमावानं पोलीस ठाण्यासह 22 पोलिसांना जिवंत जाळलं. भारताच्या एका कोपऱ्यात घडलेल्या घटनेनं गांधीजींनी संपूर्ण चळवळ मागे घेतली. असहकार आंदोलन मागे घेतल्यानं गोपीनाथ, जतीनदास सर्वांनाच गांधीजींनी केलेल्या अवसानघातकीपणामुळे नाराज झाले. गांधीजींची लोकप्रियता उसरली. ब्रिटिशांनी त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरून 6 वर्षांची शिक्षा ठोठावली. गांधीजी तुरुंगात गेल्यामुळे काँग्रेसची जबाबदारी देशबंधू दास आणि मोतीलाल नेहरू यांच्या खांद्यावर आली. डिसेंबर 1922 मध्ये भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात दासबाबू अध्यक्ष आणि मोतीलाल सचिव होते. शेवटच्या दिवशी गांधीजींच्या अनुयायांनी देशबंधूंनी ठेवलेल्या ठरावाला कडाडून विरोध केला. शेवटी देशबंधू आणि मोतीलालजींनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला आणि नव्या स्वराज्य पक्षाचा उदय झाला. एके दिवशी सुभाषबाबू आपल्या कचेरीत बसले होते. तोच घाबरलेला जतीनदास येऊन सांगू लागला, गोपीनाथने डे नावाच्या मनुष्याचा खून केलाय. त्याला अटक झाली. टेगार्ड साहेबांसमोर दंडबेड्या घालून गोपीनाथला हजर करण्यात आलं. त्याला कमरेतला पट्टा काढून सपासप वार करत विचारलं, तू त्या डे नावाच्या सफाई कामगाराचा खून का केलास? साहेब, माझ्या डोळ्यांनी दगा दिला. खरं तर मला तुमचाच खून करायचा होता साहेब. तो अगदी तुझ्यासारखाच दिसला आणि मी तूच समजून त्याचा खून केला. रागानं बेभान होऊन टेगार्डनं गोपीनाथला पालथं पाडून बेताच्या काठीनं सपासप वार करत गेले. त्याची पूर्ण पाठ सोलली, पण तोंडातून अवाक्षर निघालं नाही. मुखातून रक्त ओघळू लागलं, पण साधा कणतही नव्हता. त्यामुळे टेगार्ड आणखी क्रूर कृत्य करू लागला. त्याचे केस ओढून त्यांनी विचारलं, खरं खरं सांग, तू कोणाचा माणूस आहेस? सुभाष बोस आणि दासबंधूंना ओळखतोस का? साहेब, तुम्ही कितीही मारलं तरी माझ्या तोंडून शब्द निघणायचा नाही. आता टेगार्ड पुढं काय करतोय ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया मित्रांनो. तर तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे खूप खूप मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद ताई. उद्या पुढच्या भागासह पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.